ह्याच्या आईच्या तिसऱ्या वेताचा 48 लिटरचा रेकॉर्ड आहे आणि ती जेव्हा दुसऱ्या वेताला वेलेल तेव्हा ही कालवड झालतं तिला. ती पसाडचं कालवड आहे, 2 दात आहे. साईज बघा अमोल दादा, 2 दात मध्ये वासरू या लेवलला आहे. माझ्या खांद्या एवढं वासरू. आता ही ब्रीडच्या याकडे जाईल ना ते 100% भविष्यात ही वासरू 45-50 लिटर पेल. माझी गॅरंटी आहे की ज्याच्या गोट्यात जाणार आहे ना वासरू ही त्याच्याकडे तिसऱ्या वेताला बघा 50 लिटर आरामात दूध देणार. आता पहिल्या त्याला आरामात 34-35 लिटर चालेल, पूर्ण महिना जायचे. ह्या क्वालिटीच्या काही खरेदी करा. मंडळी नमस्कार. बरेच दिवसातून पैलवान डेअरी फार्म सातारा रोड या ठिकाणी आलेलो आहे आणि गायींचा नवीन लॉट उतरलाय, परंतु इथं आल्यानंतर समजलं की विकलेत बी गायी. तर आपण थोडीशी तरी पण माहिती घेऊया किंवा दरात तफावत किंवा काय नवीन बदल, कारण बरेच 1-2 महिन्यानंतर व्हिडिओ बनवत असेल आपण आणि मला पण जास्त दुट्टीवरती असल्यामुळं काय व्हिडिओ बनवण्याचा योग नाही आला. आपण गॅप ठेवलेला मध्यंतरी खरेदीच केली नाही. म्हणजे काय झालं, नमस्कार सगळ्यांना, की आपण काय केलं दीड महिन्यापूर्वी मी इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकलेला की जोपर्यंत टेम्परेचर जास्त आहे, ऊन आहे, गाय सेट व्हायला प्रॉब्लेम देत होत्या. इथं आल्यानंतर आजारी पडायच्या, मास्टॅटिस व्हायचं आणि उष्णतेने अबॉर्शन होत होती, गायांची घाबरायला लागल्या गाय कमी दिवसाच्या. त्याच्यामुळे मग सर्व काय केलं की गाय आणायचं थांबवलं. मग 1.5 महिना गाय आणल्या नव्हत्या. आता वातावरण जरा आता 8 दिवस झालं बघा, टेम्परेचर खाली आलंय आणि 1-2 पाऊस पडलं उन्हाळी, त्याच्यामुळे मग आणला लॉट. आणि माझ्याकडे ऑलरेडी बुकिंग 50 गायांचं. म्हणजे आपली सगळी कस्टमर थांबली. आता लोकांचा विश्वास म्हणाय आपल्यावर की त्यांनी काहीच घेतली नाही. बरेच लोकांना ती योग्य पण वाटलं आणि त्याचे अनुभव पण त्यांनी घेतले. किती सध्याला लॉट? आता 7 गाय आणल्या मी. कालच गाय उतरल्या रात्री आणि बुकिंग असल्यामध्ये दिलेल्या पण आहेत. आता काय केलंय की बुकिंग सिस्टम कशासाठी केली, आता ज्या माणसाला आपल्याला खरोखर चांगली गाय द्यायची आहे त्यांना योग्य गाय जाते. म्हणजे कोणाला 1.5 लाखाची पण असते, 30 लिटरची पाहिजे, कोणाला 40 लिटरची गाय पाहिजे, त्या गिरायकाच्या टाईपची गाय आल्यावर त्याला डायरेक्ट गाय मिळते. त्यामुळे ती सोपं सिस्टम होती. आता माझ्याकडे आहे 50 गायांचं बुकिंग. त्यांना आपलं स्टेप बाय स्टेप आपलं येईल असं देतोय. त्यांच्या चॉईसची गाय आल्यावर त्यांना पाठवून देतोय. चला गाया आणि माहिती बघूया जरा. आता बघा गायचं ब्रीड काय असतं ना अमोल दादा, ही मी सांगणार नाही, गरज पण नाही. इकडे बघितलं लोक गेलं ब्रीड काय ते 2 दात कालवड आहे, पहिला रो एकदम आउट ऑफ साईज आहे. तुम्ही जबरदस्त म्हणाल तर जबरदस्तीपेक्षा जबरदस्त 2 दात आहे आता आणि 1 महिना बाकी आहे वासराला. म्हणजे 9व्या महिन्यात जस्ट गेले 1-2 दिवस झाले. कसंही झालं ना तर पहिल्या त्याला 30-35 लिटर चांगल्या सामानाकडे तेवढं दूध देईल. आणि आता उन्हाळ्यात मी जवळजवळ 9-10 गिरायकांना पिळून गाय विकल्यात गोट्यातनं. 40-40 लिटर दूध काढले मी. इंस्टाला लाईव्ह व्हिडिओ टाकलेला त्याच्या. 40-40 लिटर आपण उन्हाळ्यात दूध काढतोय गोट्यात. हा सगळा विषय मॅनेजमेंटचा आहे. ज्याला दूध काढायचे ना त्याकडे मॅनेजमेंट चांगलं असतं त्याला दूध निघतंय. आता लातूरच्या एका कस्टमरचा फोन आलता, तुम्ही आल्या तर त्यांना मी एक फॉर्म्युला चेंज करायला लावला. माझ्या पद्धतीने फिट दिलं. त्यांचं हाय गायांमध्ये 40 लिटर दूध वाढलं घरच्या गायांमध्ये. अजून ती सगळं आपल्यासारखं उन्हाळ्यामुळे पण शेतकऱ्यांना पण नुकसान होत असेल. शेतकऱ्यांना भरपूर नुकसान होतं उन्हाळ्यात काय होतं माहितीये का, हिटमुळे जनावरांना रवंत होत नाही व्यवस्थित, चाऱ्याचा अभाव होतो, खाद्य पचन नीट होत नाही आणि पचन नीट नसल्यामुळे दूध त्या पद्धतीचं निघत नाही. आजार जास्त असतात उन्हाळ्यात. काय होतं, ताप येणं, मास्टॅटिस होणं किंवा गायांचे अबॉर्शन होणं ही जास्त प्रमाणात घडतं. म्हणून मी आपण शेतकऱ्यांना विनंती केली की 1.5 महिना घेऊ नका. आणि बऱ्यापैकी म्हणजे 90% लोकांनी ऐकलं पण थांबली पण घेतल्या नाहीत. आता सगळी मीटिंगवर येते. आता लॉट आल्यानंतर मला जवळजवळ सकाळपासून 50-60 गिरायकांचं फोन झालं की मला ह्या लॉट मध्ये ऍडजस्ट करा. पण ती एक जणाला आधी सांगितलं, ती 3-4 महिने झाले थांबल्यात गाय घ्यायला. आता पुढच्या लॉटला 1-2 गायवाल्यांच्या गाय देऊन टाकणार सगळ्यांच्या. नक्कीच. आता बघा ही सुद्धा पहिल्यावर कालवड 4 दात आहे. साईज ब्रीड एकदम जबरदस्त आहे. आता काय होतं, ब्रीड का नाही सांगायचं तर तुम्हाला मित्रांनो क्लिअर सांगतो. बेंगलोर मध्ये कसं आहे माहितीये का, आपण जो माल घेतो ना हा माल ह्यातला 70-80% माल व्यापाऱ्या थ्रू येतो. तिथल्या आपल्याला लोकल कोण आहे माहित नसतं, काय नसतं. त्याची पेडिग्री कशाची सांगायची. आता तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला व्हॉट्सअपला कंटिन्युअस व्हिडिओ बघत असतात. आपले सगळे जवळपास 90% कस्टमर व्हॉट्सअपला जॉईन आहेत. मग होतं काय माहितीये का, त्याच माणसांपासून काय घेतलेल्या असतात. म्हणजे ती बऱ्यापैकी लक्ष देतं. जे रेग्युलर आपले बघतात ना त्यांना लगेच लक्ष देतं की पर्टिक्युलर माणसाकडनंच खरेदी होते. एक 30 ते 40 लोक आहेत, यांच्याकडनं सर्व काय 90% या लोकांकडनं खरेदी होतं. एक 10% काही बाहेर खरेदी होती अननोन पर्सन पासून. मग ही लोक स्वतः ही 4वी-5वी नापास येते. ही काय बी ब्रीड सांगते ती. कोण म्हणते WWS आहे, कोण म्हणते ABS आहे. गाय 100% इम्पोर्टेडची आहे पण ह्याची पेडिग्री नाही. कारण ह्यांच्यापाशी काय ह्याच्या आधी ह्याचा 1-2 वेळा व्यापार झालेला आहे. आपण काय घेणार 3रं पर्सन, आपल्याकडनं तुम्ही घेणार 4थं पर्सन. कशाची जेव्हा पेडिग्री सांगायची. ज्या गायची जर खरोखर एखाद्या शेतकऱ्याकडे गाय घेतली आणि त्याची जर पेडिग्री मिळाली तर आपण 100% पेडिग्री देतो. पण जर नाही मिळालं तर कुठनं द्यायची. आता डायरेक्ट ह्या कालवडींचं माहिती आहे, ह्या शेतकऱ्यांपाशी घेतलेले आहे ते. पण होतं काय माहिती का, ज्या व्यापाऱ्यांकडनं खरेदी होतं त्यात 100% प्रॉब्लेम येतो. आता ही कालवड बघा, ही गाय बघा दुसऱ्या हाताची
पहिल्यावर 38 लिटर दूध काढलेलं आहे तिथं बँगलोर सिटी पाशी घेतलेली आहे मी शेतकऱ्याच्या गोट्यावर 3,80,000 रुपये माणूस किंमत सांगत होता याची 3,80,000 खाली बघा सिस्टीम कशी आहे. आता ही सगळं बघितलं ना की ह्याचं ब्रीड सांगायची गरज नाही किंवा ह्याला कुठलं सिमेंट सांगायची गरज नाही आणि ह्या लोकांनी काहीतरी टेम्पलेट टाकायचं आणि त्याच्यावर आपण मार्केट बनवायचं ही उपयोगाचं नाही. ती काय होतं पुढे ब्रीडवर काम करणाऱ्याचा पूर्ण रेशो चुकून जातो. मी पहिल्यापासून सांगत आले आपण जेव्हापासून व्हिडिओ बनवतो लोकांना एकच सांगतो 30 लिटरची बँगलोरची गाय घ्या कमीत कमी आणि त्या गायला तुम्ही ब्रीड भरून त्याच्यापासून होणाऱ्या ब्रीडचं रेकॉर्ड ठेवा ते तुमचं झालं प्रॉपर रेकॉर्ड. उगाच कुठला तरी व्यापारी सांगणार कोणतरी दलाल सांगणार त्यात की ही या सिमेंटचे त्या सिमेंटचे ती काही एवढी खरी येतोय. आता बेंगलोरवर आणलेलं काय काय काळा बाजार असलं झाले ती तिथनं 1 महिना कच्ची म्हणून गायचा व्यवहार होतोय हिथं आलं वय 4 महिने येत नाही बरं पुढची माणसं काय थांबत नाहीत. 1 महिन्याची गाय पुढचा माणूस 1.5 महिना 2 महिने संभवू शकतो मी सुद्धा संभवू शकतो पण 2 महिन्याच्या पुढे मी पण नाही संभवू शकत. मग त्यांना आपल्याला सेटलमेंट द्यायला लागतं खर्च द्यायला लागतो ना गाय बदलून द्यायला लागते पदरच्या पैशाने द्यायला लागतं आणि ती लोक काय म्हणतात की आम्हाला ही काय माहित नाही एक काम करा पुढच्या वेळेस एखादी गाय तुम्हाला 10-15 हजार रुपये स्वस्त देतो आणि स्वस्त देतो म्हणणार आणि 2 लाखाची गायचं 2.5 लाख रुपये किंमत सांगणार. मग त्यांना ती काय घेणं देणं नाही हे आपण जी करतोय ना ते आपल्या तक्ते करतोय. दुसऱ्या हाताची गाय पहिल्यावर 32 लिटर प्यायले अजून एक 20-25 दिवस बाकी आहे आरामात बघा एक 34-35 रेंजनं गाय चालेल एक सरासरी या सर्व गायींमध्ये आहे ना 7 गायींमध्ये 250 लिटर दूध निघेल त्या क्वालिटीच्या गाय बघा सगळ्या टोटल शिजवतो दुसऱ्या हाताची लय बारीक गाय आणि गाय समोर बघितलं ना दुपारी माझ्याकडे एक डॉक्टर गिराय गेलं ती गाय बघितलं मला म्हणलं पहिलं ह्या गायकडे बघितलं ब्रीड विचारायची गरज नाही आंधळ्या माणसाला बी कळेल की ह्या गाय सगळ्या इम्पॉर्टंटची आहे कारण गायच त्या क्वालिटीची आहेत पण आणि जी मी त्यांना सांगितलं मला यांची पेडिग्री माहिती नाही ते डॉक्टरला जास्त आवडलं ते मला 50,000 रुपये पेमेंट देऊन गेले मला तुमची टेस्ट पुढच्या आठवड्यात काही द्या म्हणून. विषय काय होतो माहितीये का की 2 पैसे जास्त मिळवायसाठी काहीतरी पेडिग्री सांगणं चुकीचं आहे. गाय 100% इम्पॉर्टंटची आहे तिथं काम आहे तिथं पहिल्यापासून काम आहे गाय पण बेस्ट आहे ती तिथं जेनेटिक्स चांगलं आहे पहिल्यापासून त्याच्यामुळे त्या गायींचा परफॉर्मन्स महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आहे पंजाबच्या कंपॅरिझन मध्ये किंवा इथल्या गायींच्या कंपॅरिझन मध्ये. फक्त काय होतं माहितीये का की प्रॉपर पेडिग्री माहित नसते एखाद्या गायीची माहित असते ती आपण 100% देतो पुढे पण प्रत्येक गायीची नसते. आता खाली 2 आहेत अजून आरामात 40 लिटर प्यायला अशी गाय बघा दुसऱ्या व्यथाची आणि दाताला शिल्लक आहे टोटल गोट्यातले सर्व गाय दाताला शिल्लक आहेत. चल अजून एक 15 दिवस गेल बघा ही क्वालिटीच्या बाबतीत तोड नाही क्वालिटी 1 नंबर 2 रुपये कमी जास्त नंतरचा विषय सर ही पण दुसऱ्या हाताची घालवड आहे 7 हात आहे सर मी 25-30 दिवस गेली पण क्वालिटी कशी वाटली तुम्हाला मला सांगा बाकी जाऊ द्या. चांगल्या क्वालिटीचे गाय आहेत गाय कशा आहेत बघण्यासारखे आहेत. ह्या बघण्यासारख्या मागचं एकच कारण आहे की ही जी जनावर अशी जी राहतात ना किंवा मेंटेन होतात ना जी स्वतःच्या लेकरासारखं जनावर सांभाळतात ना तेव्हा जनावर असं राहतं तेव्हाच असं राहतं. तुम्ही जनावर म्हणून जनावर सांभाळल्यावर असं राहत नाही ते आपण फॅमिली मेंबर म्हणून ज्यावेळेस सांभाळतो. आता आपण जे आपलं जे शेतकरी वर्ग आहे बरीच लोक काय करते आता कोणाकडे 3-4 जनावर असतात ती त्या जनावर एकदम लाडाने सांभाळलेले असतात त्याला म्हणजे पोटभर खायला देणं वरच्यावर माया करणं पण तेव्हा ती जनावर काढते ती मालकावर बी ठेवते ती हे असं आणलं टाकलं तेव्हा अशी घडत नाही ती ह्याला जीव लावायला लागतो जीव लावलं तर असं घडतं. गाय तर सगळ्या 1 नंबर आहेत आणि रेटचं म्हणणार ना तुम्ही तर बेंगलोरमध्ये तर अजून काही रेटची काही परिस्थिती बदललेली नाही पण आपलं 100% बदलायचा प्रयत्न चालू आहे कमीत कमी रेटमध्ये द्यायचा प्रयत्न चालू आहे. तिथं आता एक 5-10 हजार रुपयाचा फरक पडलाय पण त्याच्यावर काय पडलेलं नाही आणि ज्या रेटमध्ये येतील ना जसं जसं कमी होतील तसं आपण 100% कमी काय देणार ही कालवड. मी म्हणलं ना की याची पेडिग्री ही शेतकऱ्याकडे घेतलेलं आहे ही बेंगलोर पासून 120 किलोमीटर लांब वासरू घेतलंय चिकबालापूर म्हणणं आहे तिथे खेडदेवी वासरू घेतलेलं आहे WWSच्या 65चं वासरू आहे 2 दात आहे आणि हे जे आहे ना ही बेस्ट स्ट्रायकरची आहे पूर्ण रेकॉर्ड आहे ह्याच्या आईने ना 48 लिटर दूध दिले 3ऱ्या वेताला ह्याच्या आईच्या 3ऱ्या वेताचा 48 लिटरचा रेकॉर्ड आहे आणि ती जेव्हा 2ऱ्या वेताला वेलेल तेव्हा ही कालवड झालं तिला 65चं कालवड आहे 2 दात आहे साईज बघा अमोल दादा 2 दात मध्ये वासरू या लेवलला आहे माझ्या खांद्या एवढं वासरू. आता ही ब्रीडच्या एवढं जाईल ना ते 100% भविष्यात ही वासरू 45-50 लिटर पेल माझी गॅरंटी आहे की ज्याच्या गोट्यात जाणार आहे ना वासरू त्याच्याकडे 2ऱ्या 3ऱ्या वेताला बघा 50 लिटर आरामात दूध जाणार. आता पहिल्या त्याला आरामात 34-35 लिटर चालेल पूर्ण महिना जायचे. ह्या क्वालिटीच्या काय खरेदी करा आपली जी गाय आहेत ना विषय काय होतो माहितीये का की बऱ्याच लोकांनी आता आमच्या नावाने रेडिओ करून ठेवला की पहिलवानकडे गाय महाग आहे आपल्याकडे गाय महाग नाही आपल्याकडे क्वालिटी गाय
ह्यात बेसळ नाही कसली की बेंगलोर म्हणून लोकलची गाय नाही, बेंगलोर म्हणून आपल्या इथली गाय नाही की बाबा 1 लाख रुपयाची गाय 1.5 लाखाची गायला जोड लावून 3 लाखाला विकायचं, ते बिझनेस आपला नाही. प्युअर आणणे प्युअर देणे. डायरेक्ट गाय बेंगलोरवर नाही ती. जर मी हिथं काही खरेदी केलेली असली तर मी क्लिअर सांगून देतो की काही हिथं खरेदी केलेली आहे. ही बेंगलोर मधलं ओरिजिनल कार्ड आहे बघा, ही ओरिजिनल 24 कॅरेट आहे आणि ह्याच्या पुढे म्हणजे अपील नाही. असली काही आणणं म्हणजे शक्य नाही. उगाच काय होतं माहितीये का, तिथल्या माणसाच्या ह्याच्यावर आणि आपल्या स्वतःच्या मेरिटवर लय फरक आहे. आपण जी काही देतो ते आपल्या मेरिटवर देतो. कालवड तर आउट ऑफ आहेच. ह्याला ज्याच्याकडे चांगला सांभाळ आहे ना, तर ही भविष्यात बघा लय 1 नंबरची वस्तू आहे. की आता जिथे चालली ना तिथं दुसऱ्या तिसऱ्या वेळेला आपण 100% व्हिडिओ बनवू. त्यावेळेस गायची क्वालिटी घ्यायला माणसाला की गाय काय असते, बनती कशी, 2 दात आहेत, जोपर्यंत दाताला जोडला तोपर्यंत ही साईज घेईल. लय जबरदस्त मापील. आणि ही क्वालिटी म्हणजे गोट्यात मेंटेन केली पाहिजे. गाया भरताना आहेत ना गोट्यात कमीत कमी तुमच्या 5 ते 10 मध्ये कमीत कमी 3 गाय तरी या क्वालिटीच्या पाहिजेत. त्यावेळेस धंदा सक्सेस आहे. उगाच काय पण तुम्ही काय होतं माहिती आहे का, थोड्याफार पैशासाठी आता चांगल्या गायीमध्ये आणि हलक्या गायीमध्ये 30-40 हजाराचा फरक असतो. पण त्या 30-40 हजारासाठी तुम्ही पुढचं 3-4 पिढ्यांचं नुकसान करता. 3-4 पिढ्यांचं क्लिअर मध्ये नुकसान होतं. चांगली गाय असली, चांगल्या गायीपासून चांगलं ब्रीड तयार करायला मिळतं. चांगलं ब्रीड असलं तर दूध चांगलं जाते, थोडं पैसे जातात नाही असं नाही, पण त्याचा फायदा लांबचा आहे, तात्पुरता फायदा नाही. आणि साध्यामध्ये काय होतं माहितीये का, तात्पुरतं दूध निघतं, परत मग प्रेग्नेन्सीचे प्रॉब्लेम होतात, परत गाय कमी येते आणि मग परत काहीच करता येत नाही. मग ती गाय कमीत विकण्याशिवाय ऑप्शन राहत नाही, हा विषय. त्यामुळे सगळ्यांना काय सांग नाही, गाय घ्या तर या क्वालिटीची घ्या, नाहीतर काय पण मग मिळते आपल्या इथं मार्केटमध्ये.